एकविरा माते की जय. नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आपण आलो माहुल गावामध्ये आणि माहुल सी फूड फेस्टिवल 2025 मध्ये आलोय. 2008 साली चालू झालेला फेस्टिवल 2025. विचार करा तुम्ही, लिटरली एवढे वर्ष झाले त्या फेस्टिवल आणि फेस्टिवल थाटामाटात असतो. सो आपण या फेस्टिवल मध्ये काय काय गोष्टी होणार आहे, मनोरंजन पार्क आहे, खास करून सी फूड फेस्टिवल आहे. आणि तुम्हाला माहिती आहे इथं आपल्या आगरी कोळ्यांची आपली माय म्हणजेच आपली माऊली एकविरा माते की जय चा सुरुवात करून आपण जाऊया. जसं तुम्ही वर्सोव्याला जाता, ट्रॉम्बे फूड फेस्टिवलला जाता आणि असे अनेक फेस्टिवल आहेत, आपण तिथे जातो. त्या फेस्टिवल मध्ये जेवढ्या काय गोष्टी आपल्याला सी फूड फेस्टिवल बघायला भेटतात, तसंच आपल्या माहुल सी फूड फेस्टिवल मध्ये पण ते सुद्धा आपण बघूया. तर सुरुवात असणार आहे आणि ते डान्स कॉम्पिटिशन सुद्धा सर्व गोष्टी असतात, ते सर्व आपण कव्हर करूया. चला ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण चाललो आहोत प्रयागराजला, तिथं कुंभमेळ्यामध्ये 7 दिवस. तर ते सुद्धा तुम्हाला 7 दिवस ब्लॉग बघायला भेटणार आहेत. तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला, एकविरा माते की जय. चला, ग्राउंड मध्ये एंट्री केल्याने ग्राउंड मध्ये एंट्री केल्याच्या नंतर तुम्हाला बघायला भेटतोय भव्य दिव्यसा मोठा पटांगण मैदान बघायला भेटतोय. आणि ठीक लेफ्ट साइडला तुम्हाला छोटेसे आपले शॉपिंग साठी आणि खाद्य स्टॉल आहेत. पण या राईट साइडला तुम्हाला बघायला भेटतोय इकडं खानापिना म्हणजेच आपला माहुल सी फूड फेस्टिवल. पाहू शकता इथं खूप गजबजलेला आणि भरलेला सी फूड फेस्टिवल आहे. सो इकडे काय काय सी फूड फेस्टिवल, कुठल्या कुठल्या फिशिंग बघायला भेटणार आहे ते सर्व बघूया. आणि इकडे आहे गणेश कोहली. वेलकम ब्रो. नेहमीप्रमाणे गणेश भाऊ आलेला आहे इकडं. मस्त भाऊनी मला फोन केला, माझी प्लॅनिंग काय नव्हती पण भेटला मस्त. आणि थोडासा मचूया जरा इकडे, आम्हाला काय काय बघायला भेटतं. त्याचा एक लेटर होता, एक ब्लॉग बघितला मी. तो कुठे गेलेला काय माहिती, काय होतं ते, काय गडबड काय होती ती, काय असतं ते, काय असतं ते कालवा म्हणजे ते काय नाही, ते काय ते जे पण काय होतं ना ते खरोखर खूप भारी होतं. म्हणजे आपली आगरी कोळी लोक त्यांना माहिती असं. पण ते त्यांनी ते कुठे गेलेला ते, कुठं ब्रिजच्या अटल सेतूची गाडी ते हथियार घेऊन गेला आणि तिकडे काय ते करामत केले ना, डेंजर. सगळ्यात भारी गाडीतली सगळ्यात भारीला चव लागणारी गोष्ट, चव लागणारी ना, खरोखर खूप 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 भारी होती. तर असेच काहीतरी वेगळ्या विचित्र एकदम वेगळ्या नावाचे काही फिशिंग बघायला भेटेल. तर चलो निकलते. सर्वात पहिला आल्यावरती तुम्हाला इथं बरेचशा डिशेस बघायला भेटते. आणि ज्यांना कोणाला नावा नसेल माहिती, तुम्हाला इथं नावं सुद्धा बघायला भेटतात. आणि त्यासोबत तुम्हाला प्राइस सुद्धा इथे दिलेली गेलेली आहे, तर तुम्ही त्या सुद्धा पाहू शकता. तुम्ही हे बघा इकडं या साईडला तुम्हाला कोळंबी मसाला, काळवी मसाला, पापलेट भरलेले, रावळ, सुरमई, नंतर पापलेट फ्राय सुद्धा आहे, हलवा कढी आहे, तुम्हाला बोंबील फ्राय आहे, कोळंबी भात आहे, वजरी मसाला आहे, चिकन मसाला, असे बरेचसे सर्व डिशेस आहेत तुम्हाला या स्टॉल मध्ये बघायला भेटतील. त्या स्टॉलचं नाव यमुनाबाई स्टॉल आहे. तर तुम्ही नक्की या स्टॉल मध्ये भेट द्या. असे खूप सारे अजून आपल्याला पुढे पाहायला मिळतात वेगवेगळे नवीन नवीन स्टॉल. आणि इथं लाईव्ह किचन आहे, ते तुम्हाला त्या साईड तुम्ही पाहू शकता. ते बघा तिकडे कोंबडी वड्यासाठी तुम्हाला गरम गरम कोंबडी वडे काढतात. हे सर्व तुम्हाला इकडे पाहायला मिळतात. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. या साईडला चायनीजचा सुद्धा स्टॉल आहे, वैष्णवी चायनीज सेंटर म्हणून तुम्हाला एक स्टॉल बघायला भेटतो, जिथे तुम्हाला गरम गरम लॉलीपॉप, त्याच्यानंतर इथे तुम्हाला मसाला ड्राय चिल्ली आणि इथे तुम्हाला रेड चिल्ली बघायला भेटते. राईस वगैरे पण आहे, त्यांची किंमत तुम्हाला 150 ते 250 रुपये प्राइस आहे. हा यांचा मेनू कार्ड आहे, या साईडला पाहू शकता तुम्ही. तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला सुद्धा व्हिजिट करा. केवळ स्टार्टर्स आणि तुम्हाला त्या स्टार्टर्स मध्ये खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला भेटतात. तुम्हाला हे बघा ना, आपण ज्या साईडला जेव्हा मॉल मध्ये जातो, एखाद्या मॅकडॉनल्ड मध्ये, डॉमिनोज मध्ये, तर त्या क्वालिटीचा तुम्हाला A1 क्वालिटीचे स्टार्टर्स बघायला भेटते. या साईडला तुम्ही पाहू शकता, त्यांची क्वालिटी पाहू शकता. तिकडे हे साईडला जे बॅनर वरती तुम्हाला बघायला सर्व काही गोष्टी भेटतात आहे ना, प्रॉपर डिसेंट सर्व तुम्हाला या स्टॉल मध्ये बघायला भेटणार आहे. तर नक्की तुम्ही इकडून पण तुम्ही येऊन या स्टॉल मध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता. हे बघा खूप चांगल्या चांगल्या व्हरायटीचे इकडे तुम्हाला लॉबस्टर, क्रॅब, फिश पॉपकॉर्न, चायनीज समोसा, चीज पॉपकॉर्न, त्याचे नगेट, तंदुरी कबाब आहे तुम्हाला या साईडला, फ्रेंच फ्राईज आहे, सॉसेस आहे, सर्व तुम्हाला पूर्ण सी आणि तुम्हाला चिकन या व्हरायटी मध्ये बघायला भेटणार या स्टॉलला. तर नक्की या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा. सी फूड फेस्टिवल आणि सी फूड फेस्टिवल मध्ये आपल्याला होडी बघायला भेटणार नाही असं होणार आहे का? तर नक्कीच आपल्या कोली बांधवांची होडी आहे. या साईडला तुम्ही पाहू शकता, तुम्हाला पापलेट फ्राय बघायला भेटतात.
भरलेला पापलेट, कोलिम वडे आणि या साईडला तुम्हाला सुरमई, बांगडा, कोंबडी वडे सुद्धा तुम्हाला या स्टॉल मध्ये बघायला भेटतात. आणि इथे स्पेशल तुम्हाला कोळंबी बिर्याणी सुद्धा आहे या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि या साईडला फिशेस आहे, त्याचा तुम्हाला रस्सा आणि सुकं सुद्धा ग्रेव्ही मध्ये पण बघायला भेटते या साईडला पाहू शकता. आणि आपल्याला गरम गरम या साईडला सुरमईची बोटी पाहायला मिळते या साईडला. हे बघा केवढी मोठी बोटी आहे तुम्हाला या साईडला तुम्ही बघायला भेटते. काय हे काय आहे? पेटीस, गर्दीचे पेटीस आहे. त्याच्यानंतर या साईडला तुम्हाला मोठे मोठे बघा इकडे फिशेस आहेत, खूप कटिंग केलेले, तुम्हाला मसाला लावून ठेवलेला आहे, या साईडला मॅग्नेट करून ठेवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला कोळंबी आहेत आणि फिशेस बघा किती मोठे मोठे आहेत. तर नक्की या साईडला तुम्ही व्हिजिट करा या स्टॉलला सुद्धा. इकडे तुम्हाला सांगतो प्रत्येक स्टॉलला तुम्हाला गरम गरम सर्व फिशेस तुम्हाला बघायला भेटणार आहे, टेस्ट करायला भेटणार. तर माहुल सी फूड फेस्टिवलला तुम्ही व्हिजिट करा. ओळखला 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 ओळखला. कशी आहेस? बरी आहेस ना? ते नाही आले, ती लोक नाही आले. चालेल चालेल, सांगतो सांगतो सांगतो. बोलते ना? हा मस्त मस्त. चला या स्टॉलचं नाव काय तुमच्या? जय माताजी स्टॉलचं नाव आहे. आणि या स्टॉल वरती तुम्हाला हे बघा इकडे या साईडला सर्व मोठे मोठे बघा इकडे आता गरम 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 इकडे बघा इथे आता तव्यामध्ये टाकणार आहे तुम्हाला या साईडला बघू शकता तुम्ही. मॅग्नेट करून ठेवलेलं आहे आणि आता परफेक्ट त्याच्यावर थोडस फ्रायला टाकलं बघा. आता कसं या साईडला बघा पाहू शकते बघा कसं गरम गरम टाकलंय बघा फ्रायला. पाहू शकता तुम्हाला इथे सर्व या साईडला वेगवेगळ्या व्हेरायटीचे आणि वेगवेगळ्या फिशेस तुम्हाला सर्व गरम गरम ताज्या बघायला भेटतात. पण त्याच्या पहिले इथे छोटासा कोळी भेटला. बाबू काय नाव तुझं? भार्गव. भार्गव नाव आहे, मस्त दिसतोय. एकविरा माते की जय. खूप छानशी तयारी केलेली आहे त्यांनी. आणि या साईड तुम्हाला जसं मी सांगितलं तुम्हाला पापलेट आणि त्यानंतर तुम्हाला सुरमईचे बोट्या छोट्या पापलेट पण आहेत. आणि इथं भरलेल्या चिंबोऱ्या म्हणजे खेकडा, भरलेला खेकडा तुम्हाला बघायला भेटतोय. आणि इकडे कोळंबी काय लॉलीपॉप चालतायत ते लॉलीपॉप. अरे बापरे मस्त बघा गरम गरम आपल्याला इथं लॉलीपॉप बघायला भेटतोय. आणि ठीक या साईडला सुद्धा तुम्हाला अजून व्हेरायटीचे सर्व बघायला भेटतात. सुरमईची साईज बघा, सुरमईची साईज बघा, पापलेट बघा, त्याच्यानंतर बोंबील फ्राय बघा. आणि इकडं गाबोली वडे बघा, कोंबडी वडे स्पेशल व्हेरायटी. कारण की जेव्हा आपण चिकन सोबत कोंबडी वडे खातो ना खूप भारी लागतात. कोंबडी सोबत वडे खातो ना एक नंबर लागतात. आणि इथे तुम्हाला सुका चावला बघायला भेटतंय, कोळंबी मसाला, कोळंबी बिर्याणी आहेत स्पेशल बघा. इकडे शिंपल्या सुद्धा तुम्हाला बघायला भेटतात आहे, भरलेली माकली सुद्धा आहे बघा या साईडला. रावस कढी आहे, चिकन मसाला आहे. आणि खास करून इकडे बघा बांगडा बघा कसं आहे, बघा भरलेला बांगडा आणि बांगडा फ्राय. असे खूप सारे डिशेस आपल्याला स्टॉल मध्ये बघायला भेटतात गरम गरम. आणि तुम्हाला इथे तुम्ही थाली सुद्धा घेऊ शकता. तर नक्की या स्टॉलला सुद्धा व्हिजिट करा. आणि इकडे सर्व ताई लोक आहेत, सर्व तयारी केलेली. हाय कसे आहेत? बरे आहेत ना? बघा मस्त तयारी केलेली ताई लोकांनी एकदम मस्त. आपल्याला मागच्या वर्षी सुद्धा या स्टॉल मध्ये काही लोक भेटलेले छानस. आता आपण जाऊया पुढच्या स्टॉल मध्ये. अजून एक स्टॉल वर आलोय आपण. आणि या स्टॉल वर बघा तुम्हाला एवढे बरेचसे तवे बघायला भेटतात. आणि त्या बॅक साईडला सुद्धा एक किचन बघायला भेटतोय जिकडे सर्व गरम गरम म्हणजे हे डिस्प्लेला लावलाय. आणि ठीक त्याच्या मागे पण तिकडे आपण तिकडे सुद्धा जाऊया. पण पहिला इथे काय काय ठेवलंय या स्टॉल मध्ये ते सुद्धा तुम्हाला सर्व दाखवतो. इथे आपल्याला नवीन बघायला भेटतंय गाबोली वडी. गणेश हे कुठले फिशचं असतं? रावसचं असतं, रावसाची गावली. कारण की फिशरमॅन आहे इथं, तर तो लगेच आपल्याला सांगेल काय पण विचारलं तर. जास्तीत जास्त फेस्टिवल मध्ये तुम्हाला रावसच्याच गाबड्या बघायला भेटेल. रावसचे नाही तर गोलचे. अशा मोठ्या फेस्टिवल मध्ये तुम्हाला रावस किंवा गोल या दोनच दोन मासांचे म्हणजे आपल्याला हे गाबोली बघायला भेटणार. आणि इथं तुम्हाला जसं सांगितलं की सुरमई, नंतर तंदुरी कोळंबी बघा. हे बघा तंदुरी कोळंबी, हे बघा तंदुरी कोळंबी आहे. आणि मांदेली फ्राय, बांगडा फ्राय आहे. खिमा पेटीस सुद्धा इकडे तुम्हाला बघायला बघा, खिमा पेटीस आहे. आणि या साईडला कोळंबी मसाला आहे, जवळा आहे, फिश कढी आहे, कोळंबी वडे आणि ते फुगे वडे काहीतरी नवीन बघायला भेटतोय बघा. या साईडला तुम्हाला फुगे वडे बघायला भेटतात, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. गरम गरम काढतात सर्व तुम्हाला आपल्याला या माहुल सी फूड फेस्टिवल मध्ये तुम्हाला गरम गरम बघायला भेटणार आहे बघा. या साईडला इकडे सुद्धा तुम्हाला बघायला भेटतात वडे काढतात ते गरम गरम. आणि हे मॅग्नेट करून सर्व खाली इथे ताई
ताई काय कुठले वडे ते कोली वडे आणि फुगे फुगे वडे. वडे. ओके ओके दाखवतात ताई इथं कोली वडे आणि फुगे वडे. ओके मैद्याचे आणि हे दुसरे गव्हाचे आहेत म्हणजे गव्हाची पिठाचे आहेत आणि मैद्याचे वडेचे आहेत. तुम्हाला बघा इकडे फुगे वडे आणि इथं आपण मारली आहे बघा कसली बोटी सुरमईची पलटी मारली आणि इथं बघा आलेले आहेत फुगे वडे. मस्त काहीतरी नवीन बघायला भेटतं आपल्याला. मला पहिल्यांदा असं सी फूड फेस्टिवल मध्ये त्या साईडला जाऊ आणि तिकडे आपल्याला किचन मध्ये काय चाललंय आपण आता तिकडे जाऊया. इथे किचन मध्ये काय चाललंय इथे गरम गरम बघायला भेटतं आपल्याला. इथं मांदेली आहे त्यानंतर ताई कुठली फिश आहे बांगडा आहे आणि इथं जवला आहे ना इथे जवला आहे या साईडला तुम्ही पाहू शकता. आणि हा किचन सुद्धा खूप मोठा आहे आणि तिथे तंदुरी कोळंबी आहे ना ती तंदुरी कोळंबी आहे. तर अशा खूप सारे तुम्हाला डिशेस इकडे बघायला भेटतात कारण की इकडचा किचन सुद्धा खूप मोठा आहे. तुम्हाला डिस्प्ले त्या साईडला लागलेला आहे पण डिस्प्ले समोर असतात आणि मागे हा किचन आहे यांचा. या साईडला तुम्हाला भाकरी सुद्धा आणि साईडला बिर्याणीचा सुद्धा तुम्हाला या साईडला बघायला भेटते. काउंटर बघा इकडे बिर्याणी आहे गरम गरम आणि या साईडला लगेच बघा सुरमई बघा. हे बघा आता आणले पापलेट. इथं पापलेट बघायला भेटते सुरमई या साईडला सुरमई बघा आणि पापलेट बघा. बघा पाहू शकता तुम्ही. बघा हे आहे पापलेट हे बघा सुरमई बघा. ही बोटी तुम्हाला गरम गरम इकडे तव्यावरती कटिंग बघा साईज बघा एवढी मोठी आहे की तुम्हाला तव्यावरती बघायला भेटते. तर नक्की या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा. आणि आई उभ्या मध्ये इकडे बघा पापलेट बघा कसं भरतात बघा. आई बघा मॅग्नेट कसा मसाला करते. सर्व इकडे आपल्या आगरी कोळी पद्धतीमध्ये तुम्हाला सी फूड फेस्टिवल मध्ये जेवायला भेटलं. या साईडला युट्यूब फॅमिली भेटलेली. कसे आहेत तुम्ही दिदी लोक माऊल मध्येच राहता का? काय नाव तुमचं? साक्षी आणि तन्वी. कसं वाटतं तुम्हाला माऊल फेस्टिवल? आजचा दुसरा दिवस तुम्ही 4 दिवस येता का? ओके आजच आले का? आता संडेला पण येणार ना म्हणजे शेवटच्या दिवशी. आणि इकडं दरवर्षी येता तुम्ही. कसं वाटतं माऊल फेस्टिवल? तुम्ही तुमच्या माऊल मध्ये फेस्टिवल आता आम्ही तेवढं लांबून येतो बघण्यासाठी. खूप भारी वाटतं मस्त. आणि माझे व्हिडिओ बघता तुम्ही कसं वाटतं? चला मस्त वाटलं भेटून. असंच बघत राहा व्हिडिओ. चला थँक्यू. चला इथे मंडळी भेटलेली आपली युट्यूब फॅमिली. कसं आहे भाऊ? आणि तू माऊल मध्येच राहायला आहे म्हणजे आता 5 दिवस तुम्ही इथे हजेरी लावणारच नाही का? 4 दिवस हा गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे 4 दिवस. गुरुवारी पहिला दिवस आजचा दुसरा दिवस आहे. आणि इकडे दरवर्षी भरतो ना 2008 पासून हा फेस्टिवल भरतो. मस्त आहे. तर नियोजन म्हणजे कसं काय ठरतं किती दिवस पहिला वगैरे काय आयडिया काय? आयडिया नाही. पहिला 3 दिवस होता आता एक दिवस वाढवलाय. गुरुवार केलाय का? एक दिवस वाढवलेला आहे. आणि मस्त आम्ही तर दरवर्षी देतो. हा माझा 3रा वर्ष इथे या फेस्टिवलला येण्याचा. पण खूप भारी वाटतं. तुम्हाला कसं वाटतं का बाहेरून लोक इकडे येतात बघायला? तुम्हाला एकदम गाव असं भरलेला असतंय 4 दिवसामध्ये ना एकदम भरलेला पूर्ण वाटतं या साईडला. आणि या माऊल सी फूड फेस्टिवल मध्ये फेस्टिवल असतोच माऊल गावामध्ये पण इकडे अजून आपले जे पण काय गोष्टी असं परंपरा असते सर्व इकडं आपल्या माऊल गावामध्ये बघायला भेटतं खूप सारे. चल खूप भारी वाटला तुला भेटून. चल थँक्यू. चला अजून इथं काय कुठली फिश आहे? बांगडा. साईडला तुम्हाला बांगडा भेटतो आणि बांगड्याचा कसा फ्राय होतो बघा. बांगडा तुम्ही पाहू शकता एकदम पद्धतशीर बांगडा फ्राय होतो इकडे या साईडला पाहू शकता. आणि हे सुद्धा बांगडाच आहे ना? हे सुद्धा बांगडाच आहे. तुम्हाला इकडे बघा या साईडला पाहू शकता. आणि इथं लावलाय काउंटर जे तुम्हाला गरम गरम सर्व इथे तव्यावरती फ्राय करून भेटतात गोट्या. आणि इकडं आहे रस्सा बघा. या साईडला रस्सा वगैरे तुम्हाला या साईडला काही लोक आहेत सर्व या साईडला. इथं तुपाचा तुम्हाला रस्सा बघायला भेटतंय. आणि इथं राईस आहे सर्व मस्त एकदम. महिला मंडळ आहे का तुमचं? या साईडला तुम्ही पाहू शकता. तुमच्या महिला मंडळाचं नाव काय ताई? वैष्णवी बचत गट. ओके मस्त. आणि पूर्ण स्टॉल वरती त्यांची तुम्हाला इकडे काउंटर छोटे छोटे बघायला भेटतात. खूप छानस त्यांनी केलेलं आहे. खूप मस्त वाटतं. आणि या साईडला तुम्ही स्टेज वरती पाहू शकता गाणी चालू आहे. तो गाणे तुम्हाला आपला जोशी भाऊ आहे त्याला मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो कोण आहे. तर गाणी कुठला वाजतोय तुम्हाला म्युझिक मध्ये समजत असेल. ओय सन आईलाई गो नारळी पूर्वे बोललं तर काय आठवतं? वर्सोवा.
वर्सोवा आठवतो. हे बघा इकडे या साईडला पाहू शकता तुम्ही डान्स चालू या साईडला माऊल सीफूड फेस्टिवलचा तुम्हाला बॅनर बघायला भेटतोय मोठा. पण इकडे तुम्हाला राजस्थानी तुम्ही जेव्हा चोखी धाणीमध्ये जाणार ना, चोखी धाणीमध्ये तर असं काय सेटअप केलेलं असतं. राजस्थानच्या चोखी धाणी असतात, ते खाण्यापिण्यासाठी सोय असते. सो असं मस्तपैकी इकडे डेकोरेशन केलेले आहेत. आणि या साईडला एवढे पण आपले बघायला येतात मंडळी सीफूड फेस्टिवल एन्जॉय करायला येतात, त्या लोकांसाठी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहेत. आणि इकडे जे लोक डान्स किंवा जे पण काही कार्यक्रम स्टेजवर होता, सिंगिंग कॉम्पिटिशन किंवा जे पण काही गाणी वगैरे तुम्ही इकडे बसण्यासाठी सर्व इकडे सोय केलेली आहे. आणि बरेचसे 500 ते 700 पुरुष तुम्हाला इकडे बघायला भेटतात. तर नक्की तुम्ही पण या शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, सॅटर्डे आणि संडे. मला आले मोमोज अड्डा. आणि मोमोज बोललं का भाई, जेवढे पण कॉलेज कुमार असतात ना त्यांच्यासाठी जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा भाई कॅफे मध्ये त्यांना फक्त मोमोजच लागतो. आणि म्हणून एकदम काय बोलतात, नवीन काहीतरी नाव दिलंय मोमोज अड्डा. आणि इथं अड्ड्यावर भाई एकदम कडक मध्ये इथं हे बघा व्हेरायटी बघा, इथं तुम्हाला 100 वेगवेगळ्या व्हेरायटी मध्ये खूप. आणि हे दादा व्हेज आहे का नॉनव्हेज आहे? याच्यात मिक्स प्लेटर आहे. अच्छा, डिस्प्लेसाठी. ओके, डिस्प्ले साठी ठेवले का? म्हणजे आपल्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही भेटतो ना या साईडला. आणि हे सर्व होममेड आहे त्यांच्या. पूर्ण तुम्हाला मसाले असतील, ग्रेव्ही असेल, सेजवान असेल, ते सर्व हे स्वतः होममेड बनवतात. आणि ते इकडे त्यांना फ्रँकी सुद्धा तुम्ही पाहू शकता, जी तुम्हाला व्हेज आणि चिकन दोन्ही असतं. आणि मी सुद्धा एक टेस्ट केली, एवढी भारी लागली ना. म्हणजे मी तर मोस्टली खात असतो, पण चिकन फ्रँकी पहिल्यांदा खाल्ली मी, ते पण खरोखर खूप खूप भारी लागली, खूप भारी. आणि या साईडला मोमोज मध्ये व्हरायटी बघून समजून जा तर किती भारी असेल. तर या साईडला यांचा चार्ट आहे मेनू, या साईडला रेट पाहू शकता तुम्ही खास करून. हे बघा, हे आणि यांची फ्रँचाईज सुद्धा आहे जी तुम्हाला दादर, वडाला आणि चेंबूर कॅम्प मध्ये बघायला भेटणार आहे. आणि बाकीचे काय तुम्हाला यांचं जर विचारायचं असेल, इकडे तुम्ही डिटेल्स वगैरे आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता या साईडला. आणि होम डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला भेटते काय, म्हणजे होम डिलिव्हरी वगैरे. आणि तसंच ते आता तुम्ही पार्टी वगैरे पण करता, म्हणजे पार्टी नियोजन काय असेल तर लग्न वगैरे किंवा तुमचे काय बर्थडे पार्टीज वगैरे असतील तर ते सुद्धा ते ऑर्डर वगैरे घेतात. तर एकदा नक्कीच तर भाई नक्की यांना कमेंट करा. आणि यांची इन्स्टा आयडी सुद्धा आहे, तर त्यांना फॉलो करा. आणि बाकीचे काही डिटेल्स असतील तर दादाच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. अजून एक स्टॉल बघायला भेटतोय कोकण मेजवानी. आणि इथं आपल्याला कोकण पद्धतीचं तुम्हाला इथं जेवण बघायला भेटणार आहे. आणि इथं असणारे थाली सिस्टम तुम्हाला या साईडला पाहू शकता. चिकन थाली 250 रुपये, कोंबडी वडे थाळी 300 रुपये, कोळंबी थाली 300 रुपये आणि सुरमई थाली तुम्हाला 350 रुपयाला बघायला मिळते. आणि या साईडला बघा छोट्याच्या होडीमध्ये पूर्ण डिशेस ठेवलेले आहेत तुम्हाला डिस्प्लेसाठी, जी वजडी मसाला, चिकन किमा, खेकडा मसाला, कोळंबी मसाला, नंतर मटन मसाला असं पाहू शकता. आणि सुका चिकन सुद्धा तुम्हाला या आपल्या कोकण मेजवानीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. आणि खूप सारे गरम गरम चविष्टदार तुम्हाला या साईडला स्टॉल्स आहे, तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. चला, मागच्या वर्षीची मंडळी भेटले, कशा आहेत तुम्ही लोक? मस्त. आणि गरम गरम इकडे तुम्हाला सर्व बघायला भेटते. काही सर्वात पहिला प्रश्न असा आहे, तर जेव्हा तुम्हा लोकांना ही डेट समजते तर तुमची उत्साह काय असं, तयारी काय असतं फेस्टिवल बद्दल? तारीख समजल्याच्या नंतर तारीख समजल्यानंतर आम्ही सर्वप्रथम सगळं अरेंज करतो, सामान वगैरे. मग सगळं कसं कोणत्या दिवशी काय ठेवायचं पदार्थ, त्याचं सगळं अरेंजमेंट करतो.
बरोबर. आणि ताई मला सांग तू पण की जेव्हा तुम्ही इथं फेस्टिवल मांडता मग लोकांचा प्रतिसाद काय असताना तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला खूप चांगलं वाटतं आमचे वेगळे पदार्थ लोकांना जेवायला घालायला, म्हणून आम्ही पहिल्यापासूनच तयारी करायला लागतो या सर्व गोष्टींची. आम्हाला खरंच खूप चांगलं वाटतं. लोक कुठून आमच्याकडे येतात, आमच्याकडे व्हिजिट करतात, आमच्याकडे खातात, चांगला फीडबॅक येतात आणि जातात आणि पुढच्या वर्षी लगेच येतात. आणि लोकांना काय मेसेज देशील आपले माहुल कोळी सी फूड फेस्टिवल मध्ये मी त्यांना येण्यासाठी? एवढंच सांगेल की या इथे या, व्हिजिट करा. खरंच खूप सर्व काही गोष्टी चांगल्या आहेत. फेस्टिवल एन्जॉय करा, सी फूड एन्जॉय करा. थँक्यू. नक्कीच खूप भारी वाटला. आणि ते ताई सुद्धा, ताईचं लक्ष पूर्ण फिश वरती आहे. चला खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. ताई दे, ताईला पण दे. ताई तुला कसं वाटतं तू सांग? एक नंबर, एक नंबर. एक नंबर, फक्त एक नंबरच वाटतं, दुसरं काही नाही व्हायची. फक्त एक नंबर वाटतं ताईला. या कधीतरी परत. नेक्स्ट टाइम नक्की येतो. 2-3-4 दिवस असेल, 4 दिवस या. एकच दिवस येऊ नका. चालेल चालेल, चला थँक्यू. चला ताई भेटलेली आहे आणि आज यांची मंडळी तयारी नाही केलेली आहे. असले ताई कशी आहेस तू? एकदम मस्त. एकदम मजेत. आणि ताईचा चेहरा कधी येऊन बघा हसताय. मागच्या वर्षी सुद्धा आपल्याला भेटलेली होती. ताई काय बोलशील फेस्टिवल बद्दल आपल्या? हा फेस्टिवल बघायला गेलो. हा फेस्टिवल माहुल कोळीवाडा इथे भरलेला आहे आणि हा फेस्टिवल खूप सुंदर असतो. वर्सावा आता झाला, वर्सावा जू कोळीवाडा, त्याच्यानंतर आमचा माहुल आणि आता थोड्या दिवसांनी ट्रॉम्बे फेस्टिवल. ट्रॉम्बे फेस्टिवल असणार आहे 15-16 फेब्रुवारीच्या नंतर असणार आहे ट्रॉम्बे फेस्टिवल. पण आपल्या माहुल जेव्हा सी फूड फेस्टिवल ठरतं तर तुम्हा लोकांचा उत्साह काय असं, तयारी कशी असते? तयारी तर आम्हाला खूप जोरात करायला लागते, कारण की जे काय असतं ते सगळं लाईव्ह दाखवायला लागतं आम्हाला सर्वांच्या. बरोबर, लाईव्ह किचन असतं. आणि लोकांना मेसेज काय देशील ट्रॉम्बे आपल्या माहुल कोळी सी फूड फेस्टिवल येण्यासाठी? या आमच्या कोळी लोकांची जेवणाचा स्वाद घ्या आणि आमची कोळी परंपरा जपा आणि भूमिपुत्रांचा आमचा मान राखा. आम्हाला परके करू नका या मुंबईमध्ये. नक्कीच. आणि आपल्या आगरी कोळी बांधवांसाठी काय बोलशील? जे लोक आगरी कोळी असून सुद्धा कधी कधी ते बाहेर गेल्यावरती राहतात कसं दाखवतात, पण आपला अभिमान आपल्याला वाटायला पाहिजे, तर काय बोलशील? आपली जात आपल्याला हक्काने बोलायला पाहिजे की आम्ही कोळी आहोत करून. आमची मुंबई ही कोळ्यांची आहे. आम्ही काय नक्कीच. आणि भाडोत्री नाही समुद्र कुठले. आपण काय समुद्र का हे बाई फिशर बाई बस के नक्कीच. तेच ताईला बोललं का काय मेसेज देशील आपल्या समाजाला? बरोबर आहे. आमचीच आहे. आम्ही मुंबई आमची आहे, नाही कोणच्या बापाची आहे. बरोबर आहे. भूमिपुत्र तिकडचे. नक्कीच नक्कीच. आपण काते काय काते आपली काढावं लागेल. आता काढायला लागेल. काते अशी दाखवायची. डायरेक्ट अशी दाखवायची मस्त पैकी. आणि खूप भारी वाटला. नक्की यांच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा आणि मागे तुम्ही लाईव्ह किचन पाहू शकता. चला इथं भेटलेले आपल्या दातिलीची गँग भेटलेली आहे. आणि भाऊ काय एकटा गँग आपली घेऊन यायची पूर्ण मंडळी. चल काल मला भाग्याचे पप्पा भेटलेले, त्यांनी मला काही अमाऊंट दिलेली आहे. मी चाललोय बाहेर मस्त. तर भाग्याचे पप्पा आम्ही जेव्हा शिर्डीला जातो पालखी चालत तर त्यांना माहिती आहे लोकांना सर्वांना. काय बोलतं, कसं वाटलं फेस्टिवल फिरून तुला? मस्त. आणि आत्ताच ताईचं लग्न झालंय नुकताच. मस्त. तुला माहुलला दिले का? मला वाटलं पूजा ताईला कुठे दिलेली? वरली मला वाटलं त्या साईडला कुठे दिली. आणि भाऊजी होते, भाऊजी आहेत ना? ठीक आहे, चालेल चालेल. चला एकदम आरामात. चलो बाय. आणि या साईडला आहे बघा, इकडे बसते रंजिता ताई आणि दादा लोक काय खातात, गप्पा शप्पा करतात. हे बघा इकडे चाललंय यांचा गप्पा शप्पा. काय तुम्ही पहिले बसले जेवाल तर आम्ही काय करू? कसं दोघी तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे ना. विचारायला पाहिजे तुम्ही जेवले मग जेवले का नाही विचारायला पाहिजे का नाही? नाही ना, पण तुम्ही जेवून बसले नाही विचार. सगळा गोष्ट आहे, सगळा गोष्ट आहे. सीधा हिशोब आहे. असू द्या. चला इथं जेवून घ्या मस्त. कसं वाटलं फेस्टिवल मध्ये येऊन? मस्त. आणि ताई नेहमी आपल्याला भेटत असते. या साईडला पाहू शकता पूर्ण भरलेला ग्राउंड आहे, सर्व स्टॉल्स आहेत. बघा इकडे नाचतात ही लोक छोटी छोटी मुळे. या साईडला पाहू शकता तुम्ही. बरा नाको बोलायला. हे बघा इकडे कसा नाचते बघ.
बघ कसा बाबून असतोय मस्तपैकी आणि त्या साईडला आपला गाणी चालू आहे गिराईचा तुझे हे मना पदरान घे मना पदरान पालखीला नाचिन गुल्हाळ उडवून चैताचे महिन्यान गे चैताचे महिन्यान चला खाला पिला खूप मजा केली आणि आम्ही निघतोय आता इकडून. काय बोलतो भाई, काय बोलशील? मस्त मस्त. सगळ्यात पहिला भाऊ आता चाललाय कुंभमेळ्याला. प्रयागराजला 7 दिवस. प्रयागराजला 7 दिवस. इकडे 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 या इकडे इकडे एक साथ बोला. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जोरात बोला चॅनलला. तर भाऊ कुंभमेळ्याला चाललाय. नक्की तुम्हाला कुंभमेळ्याचे पण चांगले चांगले व्हिडिओ बघायला चांगले भेटतील. videos बघायला आपल्या भेटतील. संस्कृतीच्या आपल्या हिंदू धर्माबद्दल काही गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील, नवीन गोष्टी बघायला भेटतील. नक्कीच. तर आणि त्याचा लक्षात ठेव 2027 ला आपल्याला नाशिकची ते होणार तेव्हा मी तुला घेऊन जाईन ना का? 100% येणार. बस का? नाशिकला होणार आहे 2027 ला. 100% जाणार आम्ही सोबत. आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून कोणी केलं नसेल तर करा. व्हिडिओ बघा, चांगले चांगले व्हिडिओ असतात. नक्कीच इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवतो. आणि भाई फिशरमॅन इथं आहे, मी बेलपाडकर, सांगायची गरज नाही. शहरात काफी आहे, नावच काफी आहे. आणि दोघं आलो, यांनी फोन केला मला की चल, मला पण यायचं होतं पण काल मी आलो नाही. आणि याचा फोन आल्यावरती भाई यावाच लागेल. आलो, मजा केली, खाला दिला, खूप मजा केली. आणि आता मी 12-15 नंतर परत भेटूया. आणि आपण चालू बाय. चॅनल को लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माता की जय.